गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिक शहरात दिनांक 15 जून रोजी रविवारी सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या काही तासातच मुख्य रस्त्यांवर गुडघ्याभर पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचं बघायला मिळालं। शहरात 1 ते 1.5 तास चाललेल्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली। अचानक झालेल्या पावसाने शहरातील मुख्य रस्ते भरले गेले होते। शहरातील सरफ बाजार, फूल बाजार, दही पूल तसेच त्र्यंबक रोड रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। सरफ बाजाराजवळ असलेल्या फुल बाजार येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जीव घेणा प्रवासाचा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय। आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात की अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्याला नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले असून पाणी हे ओहळप्रमाणे वाहताना दिसत असून याच गुडघ्यावर पाण्यातून काही नागरिक वाट काढताना दिसत आहे। सरफ बाजार, फुल बाजार येथे अचानक मुसळधार झालेल्या पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले। शहरातील सखल भागात पाणी तुंबल्याने बाजारपेठांच्या भागात विक्रेत्यांची तारांबळ उडाली आहे। तसेच दुकानासमोर उभा केलेल्या दुचाकी पूर्णपणे पाण्यात बुडाल्याच्या व वाहून गेल्याच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे। नाल्याचे पाणी चेंबर मधून उफाळून येत असल्याने पावसाचे पाणी आणि चेंबरचे पाणी एकत्र होत होते। पाण्याचे तळे मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं। शिंगाडा तलाव येथील मुख्यालयातून बंबासह जवानांनी धाव घेत बंबाच्या साह्याने पाण्याचा उपसा केलाय। त्याशिवाय गंगापूर रोड, शरणपूर रोड परिसरही गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती। एस मराठी न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।